पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर समोर स्कूल बस आणि BMW कारची BRT मार्गामध्ये भीषण धडक। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, चंद्रकांत लोंढे यांचा इशारा। काल पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर समोर BRT मार्गामध्ये स्कूल बस आणि BMW कार यांची भीषण धडक झाली। या अपघातात BMW कारचे मोठे नुकसान झाले असून कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। स्कूल बसमध्ये 15 विद्यार्थी होते, त्यातील 2 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांना जागेवरच प्राथमिक उपचार करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही। BRT मार्गामध्ये फक्त PMPL बससाठीच हे मार्ग बनवले आहेत, परंतु या मार्गामधून इतर वाहनांची वाहतूक होत असते। या अपघातामुळे BRT मार्गामधून इतर वाहनांची वाहतूक थांबवण्यासाठी कठोर कार्यवाही होणे अपेक्षित आहे। पिंपरी चिंचवड शहरातील शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन प्रमुख संदेश चव्हाण यांना पत्र दिले होते। या पत्रात त्यांनी शहरातील स्कूल बस आणि ओमनी व्हॅन्सच्या नियामक उल्लंघनांबद्दल तात्काळ कार्यवाहीची मागणी केली होती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला इशाराही दिला आहे की येत्या 15 दिवसात नियमाला फाटे देणाऱ्या शाळांवर कडक कार्यवाही करावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे चंद्रकांत लोंढे यांनी म्हटले आहे। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड। लोंढे साहेब, काय सांगाल, आज जो अपघात झाला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि याचा पाठपुरावा देखील तुम्ही करताय, काय सांगाल, काय विषय आहे? मला 1-2 तासापूर्वी आत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालं, ऑटो क्लस्टरच्या समोर असलेले BRTSमध्ये एका प्रायव्हेट कारचा आणि स्कूल बसचा अपघात झालेला आहे। मुळात हा अपघात होण्याचं कारण आज सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की अनेक शाळांमध्ये अशा बसेस आहेत की त्या बसेस इतर शाळांमध्ये सुद्धा मुलांची ने-आण करण्यासाठी धावपळ करत असतात। म्हणजे सध्या एका शाळेत ती बस मुलांची ने-आण करण्यासाठी असलेली तीच बस पुन्हा दुसऱ्या एका ठिकाणी अन्य दुसऱ्या शाळेत ने-आण करण्यासाठी धावपळ करण्यासाठी ही लोक सर्रास BRTSचा वापर करतात, गाड्यांचं स्पीड लिमिट तोडतात। मुळात माझा सगळ्यात मोठा प्रश्न हा परिवहन विभागाला आहे। मी मागच्या 15 दिवसापूर्वी माझं एक निवेदन दिलेलं आहे परिवहन विभागाला की बाबा ह्या सर्व गाड्यांची तुम्ही शारीरिक तपासणी केलेली आहे, चाचणी केलेली आहे का? त्या गाड्यांचा इन्शुरन्स एक्सपायरी झालेला आहे, त्यांची मुदत संपलेली आहे। मुदत संपलेल्या गाड्या इथं वापरल्या जातात सर्रास। इथं प्रायव्हेट गाड्यासुद्धा ओमनीसारख्या गाड्यांचा वापर केला जातो। मुलांची ने-आण करण्यासाठी स्लेंडरवर, ओमनीमध्ये जो गॅस सिलेंडर टाकी बसवली असते त्याच्यावरती बसून हे मुलांची ने-आण करतात। अशा गंभीर स्वरूपाचे 4 ते 5 मी प्रश्न माझ्या निवेदनात मांडले होते। मुळात त्यातलाच हा एक प्रकार आहे की जेव्हा स्कूल बस एखाद्या शाळेसाठी त्या शाळेचे पदाधिकारी परिवहन समिती ठेवते, त्यावेळेस त्या समितीने यांचा अहवाल घेतला पाहिजे की बाबा तुम्हाला कुठलं ट्रेनिंग दिलं आहे का, तुम्हाला हेवी लायसन्स आहे का, तुम्हाला रस्त्याचे नियम अटी शर्ती माहिती आहेत का, तुम्हाला RTOच्या बाबतीतले नियम अटी शर्ती माहिती आहेत का? हे कुठंच त्यांना माहिती नसल्यामुळे हे प्रकार जे घडत आहेत याला सर्वस्वी कारणीभूत जर कोण असेल तर शाळेमध्ये परिवहन विभागाची समिती असणार आहे। कारण या समितीद्वारे तिथं नेमणूक केलेल्या असलेल्या स्कूल व्हॅन, स्कूल बस आणि काही प्रायव्हेट गाड्या तिथं उभ्या राहतात। मी ह्या गोष्टीचा गांभीर्य लक्षात घेण्यासाठी सर्व पालकांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा सर्व शाळांमध्ये जाऊन त्या परिवहन विभागाच्या समितीचा अहवाल तुम्ही मागितला पाहिजे। कारण याच परिवहन विभागाच्या हातात तुमच्या मुलांचं आयुष्य असतं। आज मला असं कळतं की ज्या स्कूल बसचा ॲक्सिडेंट झाला त्या अपघातामध्ये अपघात झाला त्यावेळी त्या बसमध्ये 15 विद्यार्थी होते, त्यातल्या 2घांना इजा झाल्याचं मला कळतंय। त्यांना प्रथमोपचार करून त्यांना सोडण्यात आलं, परंतु जो आघात त्यांच्या मनावर झालेला आहे, जी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे, ती तुम्ही कशी काढू शकता? याला जर सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर हे परिवहन विभागाचं प्रशासन आहे आणि ही प्रामुख्याने शाळेने ही त्यांची कमिटी परिवहन कमिटी स्थापन केलेली आहे, ती सर्वस्व दोषी आहे त्यांना।
या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता झालेला प्रकार हा खूप भयानक आहे आणि मी परिवहन विभाग आणि प्रशासनाला पुढील 15 दिवसात जर या सर्व शाळांना ने आण करणाऱ्या बसेस, स्कूल व्हॅन आणि ऑटो रिक्षा आणि प्रायव्हेट कार यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर पुढच्या 15 दिवसात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं परिवहन विभागासमोर आंदोलनं केली जातील.